गुड आफ्टरनून एओसी मित्रांनो. आज स्टार्ट करूया आपण आजचं पोस्ट मार्केट अनालिसिस 15 एप्रिल 2026 चं. सगळ्यात सर्वप्रथम मी बॅक टेस्टिंग मध्ये जातो. आजची डेट मी सिलेक्ट करतो. अजून मार्केट संपायचं आहे, मार्केट कन्सॉलिडेट होत आहे, त्यामुळे मी आजचा व्हिडिओ जो आहे हा बनवतोय लवकरात लवकर. 9:33 टायमिंग लावलं. स्टार्ट करूया आपल्या सगळ्यात पहिले अनालिसिसला, पोस्ट मार्केट अनालिसिसला. ठीक आहे, मला सगळ्यात पहिले 15 एप्रिल 9:32 मी डेटा लावलाय. ओके, सपोर्ट मला दिसतोय 24,200 ला व्हॉल्यूमचा, ओवायचा आणि ओवाय चेनचा. तो सपोर्ट मला काय दिसतोय? सपोर्ट मला स्ट्रॉंग दिसतोय. रेजिस्टन्स जर का बघाल तर रेजिस्टन्स 24,200 चा आहे. व्हॉल्यूम, ओवाय आणि ओवाय चेंज तिघांचा रेजिस्टन्स आहे आणि तो रेजिस्टन्स सुद्धा मला स्ट्रॉंग दिसतोय. मार्केट चाललंय 24,181 ला. 340 पॉईंट मार्केट ऑलरेडी अप आहे. मार्केट ऑलरेडी गॅप अप ओपन झालंय. सो आता ह्याच्यामध्ये आपला ट्रेड कुठे बनेल? तर ट्रेड आपला दोन ठिकाणांवरून ट्रेड बनणार. तर सगळ्यात पहिला ट्रेड बनेल जर मार्केट 24,200च्या सपोर्टला आलं. ओके, तर फर्स्ट टाइम मार्केट हिट होत असेल तर नक्की आपण इकडनं लॉंग पोझिशन करणार, कॉल बाय करणार किंवा फ्युचर बाय करणार. जर मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला आलं तर इकडनं आपण काय करणार? फर्स्ट टाइम जर काही येत असेल आफ्टर 9:30 तर आपण इकडनं एक पुट बाय करणार, शॉर्ट पोझिशन बनवणार किंवा फ्युचर शॉर्ट करणार. ओके, लेट सी, बघूया काय होत आहे. 9:34 झाले. चला, मार्केट काय झालं? मार्केट फर्स्ट टाइम आलेलं आहे 24,200च्या सपोर्टला. ओके, 24,200चा सपोर्ट अजूनही स्ट्रॉंग आहे. व्हॉल्यूम आणि ओवाय चेंज मध्ये कुठेही आपल्याला बॉटम साइडला शिफ्टिंग बघायला मिळत नाहीये. ओवाय माझा बॉटमला चाललाय, पण ते पोझिशनल लोक आहेत, पोझिशनल खाली चाललेले आहेत. ओके, त्यामुळे आपण एकदा फर्स्ट टाइम जर का मार्केट येते तर आपण इकडनं एकदा कॉल बाईंग करू शकतो. ठीक आहे, सो लेट सी, आपण सगळ्यात सर्वप्रथम इकडनं कॉल बाईंग करूया. हे माझं टार्गेट असेल आणि साधारणतः खाली 20 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस असेल. ओके, बघूया, इकडनं पहिला ट्रेड आपण घेतलेला आहे. लेट सी. चला, आता या ठिकाणी येऊन आपण काय करणार? तर सर्वप्रथम 50%चं टार्गेट आलंय. आपली एंट्री इथे होती, आपलं टार्गेट इथे होतं. 50%चं टार्गेट आलंय, तर सगळ्यात पहिले आपण काय करणार? जो स्टॉप लॉस येतो आपण कॉस्ट टू कॉस्ट करून मार्केटला टार्गेटची आपण वाट बघणार. ठीक आहे, बघूया मार्केटमध्ये टार्गेट येत आहे का स्टॉप लॉस जातोय. तर अशा पद्धतीने जो आहे हा पहिला आपला ट्रेड सक्सेसफुल झालेला आहे. ओके, ज्यांनी इकडनं कॉल बनवला असेल ते अजूनही प्रॉफिटेबल असतील, त्यांना पूर्ण टार्गेट मार्केटने दिलेलं असेल. ठीक आहे, पहिला ट्रेड आपला 15 एप्रिलचा सक्सेसफुल झालेला आहे. आता फर्स्ट टाइम मार्केट 24,200च्या रेजिस्टन्सला येत आहे. सर इकडनं पुट बनेल का? बनू शकेल. का बनू शकेल? कारण की फर्स्ट टाइम मार्केट रेजिस्टन्सला येत आहे. व्हॉल्यूमचा, ओवायचा आणि ओवाय चेनचा रेजिस्टन्स आहे. व्हॉल्यूम अजूनही स्ट्रॉंग आहे, ओवाय चेंज अजूनही स्ट्रॉंग आहे. पोझिशनल वाली लोक आपल्याला वरती जाताना दिसत आहेत. पण इंट्राडे वाले जे असतात व्हॉल्यूम आणि ओवाय चेंजचे जोपर्यंत स्ट्रॉंग आहेत तोपर्यंत आपण तिकडनं काय बनवू शकतो? जर फर्स्ट टाइम मार्केट येत असेल तर आपण इकडनं शॉर्ट पोझिशन सुद्धा बनवू शकतो. ओके, मग ज्यांनी इकडनं पुटची पोझिशन बनवली असेल तर त्यांचा स्टॉप लॉस वगैरे आपण सगळं मार्क करूया, मग तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, चला, इकडनं ज्यांनी पुटची पोझिशन बनवली त्यांचं टार्गेट हे असणार आहे 24,160 आणि स्टॉप लॉस साधारणतः आपला असेल 20 पॉइंटचा. ठीक आहे, चलो लेट सी, बघूया काय होत आहे या ट्रेड मध्ये. फर्स्ट टाइम मार्केट आलंय, रेजिस्टन्स वरून नक्की पुट बनवणार. ओके, चला, आता काय झालं तर 50%चं आपल्याला टार्गेट इथे आलेलं दिसतंय. सर्वप्रथम आपण काय करणार? स्टॉप लॉस जो आपला असेल हा स्टॉप लॉस आपण इकडनं कॉस्ट टू कॉस्ट करणार. ओके, 50%चं टार्गेट आल्यावर आपण काय करतो?
सगळ्यात आधी आपण स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करतो, म्हणजे आज नक्की आपल्याला मार्केटमध्ये लॉस होणार नाहीये ह्याची आपल्याला गॅरंटी इकडनं मिळते. ओके, मग बघूया मार्केटमध्ये टार्गेट येत आहे का मार्केटमध्ये स्टॉप लॉस जातोय. सो अशा पद्धतीने हा माझा ट्रेड कंप्लीट झालेला आहे. ओके, इकडनं मी शॉर्ट पोझिशन बनवली. का बनवली? कारण की रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे, त्यामुळे इकडनं फर्स्ट टाइम रेजिस्टन्सला आलाय म्हणून मी इकडनं ट्रेड बनवला. 50% टार्गेट दिलं. स्टॉप लॉस जो 20 पॉईंटचा होता तो कॉस्ट टू कॉस्ट केला आणि माझा स्टॉप लॉस इथे कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे. ठीक आहे, आता पुढच्या ट्रेडची आपण वाट बघूया. आत्ताचा डेटा जर का बघितला तर डेटामध्ये 24,200चा सपोर्ट अजूनही स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स सुद्धा अजूनही स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, फक्त ओवायचं वरती पर्सेंटेज इन्क्रीज होऊ शकतं. ओके, मे बी जर ते इन्क्रीज झालं तर मे बी इकडनं मार्केट जाऊ शकतं वरती, कारण मार्केट 50%चा टार्गेट घेऊन सेकंड टाइम हिट करतोय. सो मे बी मार्केट इकडनं वरती जाऊ शकतं, कारण एक भिंत आहे लक्षात घ्या. त्या भिंतीला जेव्हा आपण हातोडा मारतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा हातोडा मारतो फर्स्ट टाइम तेव्हा ती भिंत रेजिस्ट करायचं काम करते. सेकंड टाइम काय होतं तर सेकंड टाइम ती भिंत कमकुवत होते, कमजोर होते, आणि ती कमकुवत झाल्यामुळे काय होऊ शकतं की रेजिस्टन्स माझा कितीही स्ट्रॉंग असला तरी ती भिंत तोडण्याचा मार्केट प्रयत्न करू शकतं, कारण ती सेकंड टाइम हिटिंग आहे. ओके, त्यामुळे सेकंड टाइम जेव्हा मार्केट रेजिस्टन्सला येईल आणि तुम्हाला वाटतंय की सर आपण इकडनं पुट घेऊया कारण रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, त्यावेळी तुम्हाला काय बघायचं तर 24,250चा जो ओवाय चेंज आहे त्या ओवाय चेंजचं कन्फर्मेशन कंपॅरिझन आपण इथे करतो. ओके, सो लेट सी, बघूया आपण ओवाय चेनचं कंपॅरिझन करूया. ओवाय चेनच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला काय दिसतंय. सो ओवाय चेनच्या कंपॅरिझन मध्ये ओव्हरऑल प्रेशर बुलिश होतं, पण हळूहळू थोडं इथे इन्क्रीज बेरिश होतं, माफ करा. ओव्हरऑल प्रेशर बेरिश होतं, पण हळूहळू इकडे आता आपल्याला हळूहळू बुलिश प्रेशर म्हणजे पुट रायटिंग आपल्याला वाढताना दिसतंय 250च्या स्ट्राईक प्राइसला. सेकंड टाइम येत आहे म्हणून कन्फर्मेशन आपण एकदा परमिशन घेणार. व्हीओआय जर का बघितला तर व्हीओआय मध्ये सुद्धा पुट बाईंग जोरदार होत होती, पण आता हळूहळू व्हीओआय मध्ये सुद्धा कॉल बाईंग जास्त वाढलेली आहे पुट बाईंग पेक्षा. म्हणजे कोणीतरी असं आहे की जे मार्केटमध्ये येऊन कॉल बाय करत आहे. मग माझा रेजिस्टन्स कितीही स्ट्रॉंग असला, तो फर्स्ट टाइम जर का येत असला तर मी ट्राय करणार पुट बाईंग, जो आपण ऑलरेडी केला आणि तो ट्रेड कॉस्ट टू कॉस्ट गेला. आता मार्केट पुन्हा रेजिस्टन्सला आलंय, मग तिकडनं पुट बनेल का? मग त्यासाठी आपण काय करतो, कन्फर्मेशन घेतो ओवाय चेंज, व्हीओआय किंवा अन्य म्हणजे ओव्हरऑल ओवाय चेंज. हे आपण कन्फर्मेशन एकदा घेतो, ह्या स्ट्राईक प्राइसची परमिशन आपण घेतो या झोनची. तर अशा पद्धतीने आपल्याला कोणताही पुट बाईंगचा सिग्नल ह्याच्यामध्ये मिळत नाहीये, कारण की रेजिस्टन्स तुटेल असं आपल्याला इथे बघायला मिळत आहे. सो लेट सी, बघूया हळूहळू. हा तर कॉस्ट टू कॉस्ट गेलेला आहे ट्रेड, इकडनं आपण काही ट्रेड करणार नाही आहोत. रेजिस्टन्स माझा अजूनही स्ट्रॉंग आहे, पण मी पुट बाय करणार नाहीये. का बाय करणार नाहीये? कारण की ओव्हरऑल कन्फर्मेशन माझ्या बुलिश मला बघायला मिळत आहे. ओके, लेट सी, बघूया पुढे नेऊया मार्केट. आता काय झालं बरं, ह्या ट्रेडमध्ये आपल्याला काय दिसलं तर मार्केट आता रेजिस्टन्स अजूनही माझा स्ट्रॉंग आहे, लक्षात घ्या. व्हॉल्युमचा आणि ओवाय चेनचा रेजिस्टन्स अजूनही स्ट्रॉंग आहे. इंट्राडे वाले म्हणतात आम्ही मार्केटला 200च्या वरती टिकू देणार नाही, या रेजिस्टन्सच्या वरती टिकू देणार नाही. म्हणजे रेजिस्टन्स माझा अजूनही स्ट्रॉंग आहे. फक्त माझे पोझिशनल वाले जी लोक आहेत ते 200 वरनं मला 500ला काय होत आहेत, शिफ्ट होताना मला बघायला मिळतात. मग अजूनही सर आपण 250च्या रेजिस्टन्स वरनं ट्राय करू शकतो का? अजूनही आपण 250च्या रेजिस्टन्स वरनं पुट बाय करू शकतो का? ट्राय करायला तर काही हरकत नाहीये, फक्त हा प्रचंड रिस्की ट्रेड असू शकेल, मे बी रिस्की असू शकेल. का का रिस्की असेल ह्याचं कारण ही पर्सेंटेज नियरेस्ट टू 65, ही नियरेस्ट टू 75, ही पर्सेंटेज नियरेस्ट टू 75. म्हणजे मे बी मी जर का इकडनं पुट घ्यायचा प्रयत्न केला, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे म्हणून जर का मी पुट घ्यायचा प्रयत्न केला तर मे बी माझा इथे स्टॉप लॉस जायची तयारी मला ठेवावी लागेल, लक्षात घ्या. म्हणून हा ट्रेड रिस्की ट्रेड आहे. ज्यांना घ्यायचा असेल ती लोक इकडनं ट्रेड एकदा इनिशिएट पुटचा घेऊ शकतात. मी घेणार का? जर का मी असतो तर हा मी ट्रेड घेतला नसता पुटचा. ठीक आहे, हे आपलं टार्गेट लागलं. वरती 20 पॉईंटचा काय लागला? स्टॉप लॉस लागला. चलो आता पुढे बघूया ह्याच्यामध्ये ह्या ट्रेडमध्ये टार्गेट आलंय का ह्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस आलाय.
चला आता इथे आपण काय करणार, नीट लक्षात घ्या. ह्या कॅन्डलला मार्केट अजूनही रेजिस्टन्सलाच आहे 250च्या. ह्या कॅन्डलला ओआय चेंज मला वरती जाताना दिसते बघा 75%. मग आता माझ्याकडे करा किंवा मरा हे दोनच पर्याय आहेत. एक तर मी पूर्ण टार्गेटची वाट बघीन, किंवा 50%च्या टार्गेटची मिनिमम वाट बघीन, किंवा सरळ मी स्टॉप लॉस द्यायची तयारी ठेवेन ह्या ट्रेडमध्ये. का मी तयारी ठेवेन याचं कारण माझा रेजिस्टन्स, ज्या रेजिस्टन्सच्या भरोशावरती मी ट्रेड करतोय तो रेजिस्टन्सनेच मला दगा दिलाय, तो रेजिस्टन्स वरती चाललाय. ओके, सो मे बी इकडनं मी काय करू शकतो, इकडनं एकतर मी 50%चं जर का टार्गेट आलं तर ते मी एक्झिट करीन प्रॉफिटमध्ये, किंवा मी लगेच छोट्या मोठ्या प्रॉफिटमध्ये मी एक्झिट करेन, किंवा टार्गेटची वाट बघेन. नाहीतर काहीच मला जमलं नाही तर सरळ मी स्टॉप लॉस देणार ह्या ट्रेडला. ठीक आहे, कारण डेटा चेंज झालाय. लेट सी, बघूया काय होतं. परत माझा रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, परत वरती जातोय, म्हणजे ऍज सच काही मला ग्रोथ या पर्सेंटेज मध्ये बघायला मिळत नाहीये. ओके, सो आता आपण काय करूया, सो बेसिकली 50%चं जे टार्गेट आहे, हे 50%चं टार्गेट जे आहे, हे 50%चं टार्गेट आता आपलं काय झालंय, हे 50%चं टार्गेट आता आपलं अचीव्ह झालंय. मग आपण काय करणार, तर सर्वप्रथम आपण स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट करायचा आणि टार्गेटची वाट बघायची. ठीक आहे, बघूया. सो आपण स्टॉप लॉस केलेला आहे कॉस्ट टू कॉस्ट. आता टार्गेटची आपण वाट बघूया, टार्गेट आपल्याला मिळतंय का टार्गेट आपल्याला नाही मिळतंय या ट्रेडमध्ये. सॉरी, माफ करा, 50% आत्ता आलंय. स्टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट केलेला आहे. जर कॉस्ट टू कॉस्ट गेला तर मार्केटमध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड मधनं बाहेर पडणार, कारण एकतर डेटा सुद्धा मला चेंज होताना दिसतोय. ज्या रेजिस्टन्सच्या भरोशावरती मी ट्रेड केलाय तो रेजिस्टन्सच माझा वरती शिफ्ट होताना मला बघायला मिळतोय. सो अशा पद्धतीने ह्या ट्रेडमध्ये सुद्धा आपलं टार्गेट आलं. लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो, पुरुषोत्तम केळकर माझं नाव आहे. मी हा ट्रेड केला नसता. ओके, हे माझं पर्सनल सांगतोय. ओके, सो लेट सी, बघूया आता आपल्याला ट्रेड. आता आपल्या डेटामध्ये सिच्युएशन काय, तर डेटामध्ये सर्वप्रथम सिच्युएशन आहे 24,200चा सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. ओके, 24,200चा रेजिस्टन्स माझा व्हॉल्युमचा स्ट्रॉंग आहे, ओवाय वरती चाललाय, ओवाय चेनचं शिफ्टिंग वरती चाललंय. म्हणजे ओव्हरऑल रेजिस्टन्सची जर का दिशा बघितली तर रेजिस्टन्सची दिशा ही शिफ्टिंग टू टॉप होऊन बुलिश प्रेशर होईल ह्याकडे आपल्याला बघायला मिळते. म्हणजे ऍज पर टीओटी सिनॅरिओ काय बनला, सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स शिफ्टिंग टुवर्ड्स टॉप. मग ऍज पर टीओटी आपण काय करणार, 24,200च्या सपोर्टवरनं 24,200च्या सपोर्टची आपण वाट बघणार आणि 24,200च्या सपोर्टवरनं आपण कॉल बाय करायचा प्रयत्न करणार. सो लेट सी, बघूया काय होत आहे. मार्केट 24,200च्या सपोर्टला येत आहे का 24,200च्या सपोर्टला येत नाहीये. ओके, लाईव्ह मार्केट जेव्हा आज चालू होतं तेव्हा मी एक छोटस उदाहरण किंवा एक छोटेसे कन्सेप्ट तुम्हाला शिकवलेली सीओआयची. सीओआय मध्ये जर का तुम्ही बघाल तर पुट रायटर आज 97%नी काय झाले, 97%नी इथे पुट रायटर मला इन्क्रीज झालेले बघायला मिळाले. आणि तेच जर का 24,250ला जर का बघाल तर कॉल रायटर मला 93%नी इथे कॉल रायटर मला सकाळपासून ऍड झाले. म्हणजे मी आज कयास बांधलेला सकाळी, आय थिंक सो मी स्टुडंट सोबत बोललो पण होतो सोबत, की मे बी मार्केटनं आज कन्सॉलिडेट करायचा प्रयत्न करेल. आता का कन्सॉलिडेट करेल, कारण मार्केटमध्ये 250ला जेवढे पुट रायटर इन्क्रीजिंग आहेत तेवढेच कॉल रायटर पण दाबून कॉल रायटिंग करतायत. दबा के कॉल रायटिंग चल रही है 250ला. म्हणजे जेवढे मार्केटला बुलिश करणारी लोक आहेत तेवढीच मार्केटला बेरिश करणारी सुद्धा लोक मार्केटला वाढतात. मग मे बी मार्केट इथे काय होऊ शकतं, मे बी मार्केट इथे कन्सॉलिडेट साइडवेज राहायचा प्रयत्न करू शकतो. तरी पण आपण 24,200च्या सपोर्टची वाट बघणार ऍज पर टीओटी. जर आला तर ठीक आहे, नाही आला तर आपण ट्रेड करणार नाही. लेट सी, बघूया. मी प्ले करतो इकडनं. बघूया 24,200च्या सपोर्टवरनं बनू शकेल ट्रेड एकदा. सपोर्ट स्ट्रॉंग आहे त्यामुळे. ओके, मार्केट आलंय का सपोर्टला, तर मार्केट सपोर्टला आलंच नाहीये. मग आलंच नाहीये सपोर्टला मार्केट, मग आपण करणार का कॉलचा ट्रेड, नाही. आता परत सिच्युएशन काय, तर सपोर्ट पुन्हा स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स पुन्हा स्ट्रॉंग आहे. मार्केट मे बी इकडनं रेंज बाउंड राहायचा प्रयत्न करेल. ओके,
चला, मार्केट परत 24,200च्या रेजिस्टन्सला आलंय. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे माझा, रेजिस्टन्स माझा स्ट्रॉंग आहे. मार्केट परत 24,200च्या रेजिस्टन्सला आलाय. पण नीट लक्षात घ्या, ऑलरेडी पहिल्यांदा येऊन गेलेलं होतं जेव्हा आपला पुट काय होता, घेतलेला पुट आपण कॉस्ट टू कॉस्ट काढलेला. आठवतंय मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. हा आपला पुट होता. त्या पुटमध्ये आपण काय केलं, त्या पुटमध्ये आपण आपला ट्रेड जो आहे हा कॉस्ट टू कॉस्ट गेला इथे. म्हणजे फर्स्ट टाइम मार्केटने ऑलरेडी हिटिंग आपल्याला करून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, मग आता आपण सेकंड टाइम करताना परत काय करणार, कन्फर्मेशन बघूया वरच्या झोन मध्ये आपल्याला काय दिसतंय. तर वरच्या झोन मध्ये ओव्हरऑल मला बेरिश प्रेशर दिसतंय. व्हीओआय बघूया, तर व्हीओआय मध्ये सुद्धा पुट बाईंग मला सगळ्यात जास्त होताना मला बघायला मिळतंय. ओके, मग आता मी काय करणार, तर कॅन्डल क्लोज खाली होऊ दे. कॅन्डल क्लोज झाल्यानंतर पुन्हा जेव्हा कॅन्डल रिटेस्टला येईल आणि जर रेजिस्टन्स माझा तेव्हाही स्ट्रॉंग असेल, ओके, वरची पर्सेंटेज इन्क्रीज नसतील, ओआय चेनच्या कंपॅरिझन मध्ये बेरिश प्रेशर असेल 24,250च्या, तर मी तेव्हा इकडनं पुट बाय करीन. पण कधी, कॅन्डलला क्लोजिंग खाली होऊ दे, मग रेजिस्टन्स पुन्हा रिटेस्टला येऊ दे ती कॅन्डल, सेकंड कॅन्डल, तेव्हा मी एंट्री करेन माझी पुट बाईंगची. तोपर्यंत मी वाट बघणार माझ्या लेवलची. ठीक आहे, कारण मार्केट काय, आपण अनालिसिस केलं तेव्हा मार्केट रेजिस्टन्सच्या वर चालू होतं आणि मार्केट ऑलमोस्ट थर्ड टाइम आलंय रेजिस्टन्सला, लक्षात घ्या. मग बघूया मार्केटमध्ये काय होतंय, येते का कॅन्डल, क्लोज होते का, चेक करूया. लक्षात घ्या, मार्केटमध्ये जेवढं तुम्ही पेशन्स ठेवाल तेवढं मार्केट तुम्हाला पैसा देतं. आणि माझं एक ब्रीद वाक्य आहे, दिवसातनं एक जरी ट्रेड तुम्हाला मिळाला ना, दिवसातनं एक जरी तुम्हाला ट्रेड मिळाला तरीही अख्खा दिवस तुमचा बनतो, लक्षात घ्या. मग कशाला बाबा मल्टिपल ट्रेडिंग करायचं, कशाला ओव्हर ट्रेडिंग करायचं कारण नसताना. चला, कॅन्डल इथे क्लोज झाली आहे, एकदा चेक करूया इकडनं बनतोय का ट्रेड एकदा पुन्हा. ओवाय तर माझा वरती जाताना दिसतोय येल्लो बॉक्स लावून. ओके, चेक करूया. 24,250चा चेक करूया आपण ओवाय चेनचं कंपॅरिझन. नाही, तर ओवाय चेनचं कंपॅरिझन म्हणतोय की आम्ही मार्केटला 250च्या झोन मध्ये बुलिश करणार. व्हीओआय एकदा सोबत बघून घेऊया कन्फर्मेशनला. व्हीओआय मध्ये सुद्धा कॉल बाईंग आहे. मग आता थर्ड टाइम जेव्हा मार्केट आलंय, कन्फर्मेशन आपल्या अगेन्स्ट आहेत, ओव्हरऑल ओवाय चेंज मध्ये 50-50 पर्सेंटेज दिसत आहेत. मग आपण इकडनं ट्रेड करणं योग्य राहील का, तर नाही. मग आपण काय करणार, कितीही रेजिस्टन्स स्ट्रॉंग असला तरी थर्ड टाइम मार्केट रेजिस्टन्सला येत आहे, त्यामुळे आपण तो ट्रेड इग्नोर करणार, कारण की कन्फर्मेशन आपल्याला साथ देत नाहीये. आणि आठवतंय मगाशी मी काय बोललो, आज मार्केट मे बी कन्सॉलिडेट होईल, कारण सीओआय जर का बघितलं तर सीओआय जेवढे कॉल रायटिंग वाढलंय सकाळपासून तेवढंच पुट रायटिंग मार्केटमध्ये वाढतंय. म्हणजे दोघंही ठकास महाठक आहेत या ट्रेडमध्ये. मग आपण वेट करूया सपोर्टचा, 24,200चा सपोर्ट मिळाला तर सपोर्टवरनं कॉल बाय करू, तोपर्यंत वाट बघूया. मग मार्केटला किती कन्सॉलिडेट करायचं तेवढं मार्केटला कन्सॉलिडेट करू दे. जसं मी सांगितलं तसं सीओआय ची पर्सेंटेज बघा, ऑलमोस्ट दोन्ही पर्सेंटेज सेमच चालली आहेत. म्हणजे जेवढे पुट रायटर वाढतायत मार्केटमध्ये तेवढेच कॉल रायटर दबाके कॉल रायटिंग करतायत. त्यामुळे मार्केट काय होतंय, मार्केट बुलिश व्हायचा प्रयत्न करतायत तर ही लोक त्याला दाबायचा प्रयत्न करतायत. मार्केट बेरिश व्हायचा प्रयत्न करतायत तर ही लोक त्याला बुलिश करायचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे होतंय काय, मार्केटचं सँडविच होतंय, लक्षात घ्या. मग या सँडविच मध्ये आपण अडकायचं नाही, नाहीतर आपण काकडी बटाटा होऊन आपला पूर्ण भुगा होऊन जाईल या सँडविच मध्ये. ऍज अ ट्रेडर म्हणून वेट करायचा आपल्या लेवलचा, सपोर्टला येऊ दे, सपोर्टला आल्यानंतरच कॉल बाय आपण करणार 24,200च्या. डेटा अजूनही सेमच बनतोय, रेंज बाउंड सिनारिओ बनतोय, सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग. सो मार्केटमध्ये आपण वाट बघणार आपल्या लेवलची.
24,200च्या लेवलची आपण वाट बघणार. सपोर्ट वरनं आपण कॉल बाय करणार, कारण मे बी जर का मी रेजिस्टन्स वरनं ट्रेड करायचा प्रयत्न केला तर रेजिस्टन्सला मल्टिपल टाइम्स मार्केट आलेलं आहे. प्लस ही पर्सेंटेज मे बी 75% अचानक होऊन माझा स्टॉप लॉस जाऊ शकतो रेजिस्टन्स वरनं पुट घ्यायचा असेल तर. मग त्यापेक्षा एवढं रिस्की ट्रेड करण्यापेक्षा आपण सपोर्टची वाट बघूया 24,200च्या. ठीक आहे, 2च वाजलेत आता, 2:04 लाईव्ह मार्केट चालू आहे. मग टोटल आपल्याला आज ट्रेड किती मिळाले, तर टोटल आपल्याला 3 ट्रेड आपल्याला मिळाले. सगळ्यात पहिला सेफ ट्रेड होता सपोर्टवरनं कॉल, ज्याचं पूर्ण टार्गेट आलं. दुसरा ट्रेड होता फर्स्ट टाइम रेजिस्टन्सला आलं, 50%चं टार्गेट दिलं, कॉस्ट टू कॉस्ट ट्रेड गेला आपला. आणि थर्ड आपला एक ट्रेड होता इकडनं पुट बाईंगचा ट्रेड. तिकडे आपल्याला पण तो रिस्की होता थोडा, पण करू शकत होतो, ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लोक करू शकत होते. मग टोटल 3 ट्रेड आले. त्याच्यामध्ये एका ट्रेडमध्ये तो सेफ होता पहिला ट्रेड, त्या ट्रेडमध्ये टार्गेट आलं, दुसऱ्या ट्रेडमध्ये कॉस्ट टू कॉस्ट गेला आणि तिसऱ्या ट्रेडमध्ये सुद्धा रिस्की ट्रेडमध्ये टार्गेट आलं. अशा पद्धतीने आजचा दिवस जर का तुम्ही बघितला तर ओव्हरऑल दिवस आपला प्रॉफिटेबल गेलाय. जर एओसीच्या थिअरीनुसार तुम्ही ट्रेड करत असाल तर तुम्हाला पेशन्स लागतील, पेशन्स बरोबर तुम्हाला डिसिप्लिन लागेल आणि मगच तुम्ही प्रॉफिटेबल जर्नी मार्केटमध्ये चालू करू शकता. सो अशा पद्धतीने आपले पूर्ण आज ट्रेड झालेत. 3 ट्रेड पैकी 2 ट्रेड मध्ये टार्गेट आलंय आणि एका ट्रेड मध्ये कॉस्ट टू कॉस्ट गेलाय. ठीक आहे, सो रोज आता मी प्रयत्न करीन रोज पोस्ट मार्केट अनालिसिस आपलं मराठीमध्ये टाकण्याचा आपल्या चॅनलला. सो रोज तुम्ही फॉलो करा माझं चॅनल. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मी रोज सकाळी 9:15 वाजता लाईव्ह असतो. सो एक अंदाज तुम्हाला येईल की अनालिसिस नक्की एओसी म्हणजे काय, एओसी अनालिसिस कसं करायचं ह्याचा एक अंदाज तुम्हाला मिळेल. ओके, सो 20 एप्रिल पासून आपली बॅच चालू होणार आहे. शेवटची एक सीट खाली आहे. जी लोक इच्छुक असतील लवकरात लवकर मला संपर्क करा आणि आपली लवकरात लवकर सीट जी आहे ही लवकरात लवकर सीट बुक करा. ओके, सो भेटूया उद्या पुन्हा सकाळी 9:15 वाजता युट्यूब लाईव्ह वरती. चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर जर तुम्हाला हे आवडलं असेल ही पोस्ट मार्केट आपला व्हिडिओ तर नक्की लाईक करा. तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट्स मध्ये टाका. नक्की मी प्रयत्न करेन तुमच्या कमेंट्सला रिप्लाय द्यायचा. ओके, सो थँक्यू थँक्यू थँक्यू. असंच एओसी वापरत राहा आणि असेच प्रॉफिटेबल ट्रेड करत राहा. थँक्यू.